आजच्या एपिसोडमध्ये निकीने पूर्णपणे धिंगाणा घातलेला आहे, कारण पॅडी दादाने पहिल्यांदा सांगितलेलं होतं की तुझं जे प्रायव्हेट लगेज पडलेलं आहे ते हॉलमध्ये पडलेलं आहे आणि ते तू तुझ्या सामानाजवळ आणून ठेव. तर त्यावेळेस तिनं ऐकलं नाही. त्यावेळेस देखील तिने त्यांच्याशी भांडण केलेलं होतं की माझं सामान आहे, मी कधी ठेवायचं आहे ते ठेवेन आणि जर त्यातली एखादी जर वस्तू पडली तर मी काय करते ते बघा. त्यावेळेस अंकिताने ही गोष्ट सांभाळून घेतलेली होती आणि व्यवस्थित सांगितलेलं होतं की तिच्या सामानाला हात लावू नका. त्यावेळेस पॅडी दादा शांत बसलेले होते, पण हॉलची ड्युटी त्यांची असल्या कारणामुळे त्यांनी फक्त तिचं ते लगेज आहे ते उचलून साईडला नेलं. कंटेनरमधलं कोणतंही सामान खाली पडलेलं नव्हतं. तरी देखील निकीने एवढा धिंगाणा केलेला आहे, आता बघा मी काय करते. आणि त्यांच्या टीमला याचा अभिमान होता की हा ठीक आहे, सगळं करते ती निक्की, अगदी बरोबर करते. आणि तिनं सगळ्यांचं सामान उचकटून टाकलं. असं सामान टाकताना त्यामध्ये चुकून एखादी गोष्ट इरिनाची पण गेली असेल, त्यामुळे इरिना ओरडली आणि तिनं ती पडलेली गोष्ट निकीने परत उचलून जागी ठेवली. पण ज्यावेळेस दुसरी गोष्ट पडली त्यावेळेस इरिनाने डायरेक्ट डीपी दादाकडे बोर्ड दाखवलं, जे की टीम बीचे सगळे सदस्य सांगत होते की आमचं सामान टाकू नको, पण हात लावायचं पनिशमेंट मिळते, त्याच्यामुळे कुणीही तिला ढकलाढकली केली नाही. तरी देखील तिने अंकिताला ढकललं आणि इरिनाने डीपी दादाला काहीतरी विचारताच डीपी दादा म्हणाले की हे मला विचार नको, तिला विचार. यामध्ये त्यांचा टोन ॲग्रेसिव्ह होता, हे देखील मान्य आहे. पण टीम बीचे सदस्य याच ॲग्रेशननेच दुसऱ्यांच्यावरती ओरडतात, याच ॲग्रेशनने दुसऱ्यांसोबत बोलतात, म्हणजेच फक्त टीम बीच्या सदस्यांसोबत. त्यावेळेस त्यांचं ॲग्रेशन त्यांना कुठेही दिसून येत नाही. पण आज डीपी दादाचा टोन बदलला, त्यामुळे वैभव सांगतोय की तू नीट बोल, आता तू कॉमेडी कर, मग मी तुला बघतो. तर अरबाजचा देखील असाच टोन होता आणि ऑब्व्हियसली टीम एचे जे सगळे सदस्य होते ते धनंजयवरती चिडलेले होते की तुझी कॉमेडी बघतो, तू कॉमेडीच्या जीवावर उड्या नको मारू, घरात सगळी कॉमेडी करून ठेवलेस. अभिजितचं सामान देखील ती काढत होती, सगळं काढून फेकलं. आणि बाहेर वैभव त्याला विचारतोय पंढरीनाथला, तू तिच्या सामानाला हात का लावला. तर तो सांगतोय की किती वेळा मी सांगतोय की हे सामान उचलून ठेव, तरी देखील तिने आजपर्यंत ठेवलेलं नव्हतं आणि आता देखील त्याने फक्त सामान उचलून ठेवलेलं आहे. तर मी हे करणार म्हणून परत त्याच्या अंगावरती जाण्यासाठी सगळ्यांचं सामान उचकटून टाकलं, कारण ह्यांना राग यावा. म्हणजे रितेश दादांनी सांगितलं की या आठवड्यामध्ये निक्की पूर्ण फ्लॅट झालेली दिसली, तिचा कोणताही गेम शो वगैरे काही दिसला नाही, झिरो निक्की दिसली. तर एकदम सोमवारच्या या आठवड्यामध्ये फुटेज मिळवण्यासाठी एवढी मोठी गोष्ट करावी की सगळ्या घरामध्येच धिंगाणा घालावा, असं काही त्यांनी सांगितलं नव्हतं. तर इरिनाला काही ही गोष्ट सहन झाली नाही की कारण तिच्या बाकीच्या पण गोष्टी पडल्या आणि ती बाहेर जाऊन नंतर रडत बसली. योगिता तर पूर्णपणेच आत्ता इमोशनल आहे, तिला घरातून बाहेर जायचं आहे, तेव्हा तिला देखील सहन नाही झालं, तीही बाहेर गेली. आणि जान्हवी, अरबाज आणि वैभव हे तिघे जण पूर्ण त्या डीपीच्या अंगावरती गेले आणि अंकिताला तर निक्कीने ढकलून देखील दिलं. म्हणजे आमचंच घर आहे, माझीच दादागिरी चालणार, असं इथे निकीचं म्हणणं आहे. कोणतं निकीचं घर? हे तर घर सगळ्यांचं आहे, पण तिचं असं आहे की हे माझं घर आहे आणि माझ्या म्हणण्यानुसारच चालणार. जे की डीपी दादा कन्व्हिन्स देखील करत होते की हा माझा टोन जर वाईट आला असेल तर मी सॉरी देखील म्हणेन, ज्यावेळेस इरिना आणि डीपी दादा प्रायव्हेटली बोलत होते. तर अशा पद्धतीने निकीने इकडे पूर्णपणे तमाशा केलेला आहे घराचा. तर तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? कोणत्या टीमचं म्हणणं बरोबर होतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.